पहिल्यांदाच आईंची रिॲक्शन घेतोय. कशी झाली? हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवी सुरुवात. मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आणि आजचा पूर्ण व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे. मम्मीकडे आल्यापासून 4 दिवस इतकी एन्जॉयमेंट चालली आणि सगळं काही निवांत आहे. तर आज सगळ्यांना स्पेशली भेटण्यासाठी मी मामाकडे जात आहे. त्यासोबतच इतर जी काही कामे आहेत ते मला करून घ्यायचे आहे. इतर दिवस तर खूप छान गेले, परंतु आज परत जाण्यासाठी थोडंसं असं इमोशनल झाले. परंतु पुढे सुद्धा इतका एक छान कार्यक्रम आहे आणि तो म्हणजे राकेशची एंगेजमेंट. खूप दिवस झालं त्याची तयारी करणं चालू आहे आणि घरामध्ये सगळेजण खुश आहेत आणि त्याचीसुद्धा इतर तयारी करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे मला आज जावं लागणार. आज शुक्रवार असल्यामुळे हळदीगावचे ग्रामदैवत अंबाबाईच्या दर्शनासाठी मी, विरू व मम्मी तिघे मिळून गेलो. पायऱ्या चढून वर जात असताना इतके मोठे पटांगण आहे आणि सुरुवातीलाच उजव्या बाजूला श्री विठ्ठलाईचे मंदिर आहे. तिथे दर्शन घेऊन झाल्यानंतर समोरच हे इतके भव्य दिव्य असं अंबाबाईचे मंदिर आहे. बाहेरून दर्शन घेऊनच सुरुवात केली आणि गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं आणि ती एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी होती. आणि खरंच आमच्या अंबाबाईच्या मंदिरातील गाभाऱ्याचं स्ट्रक्चर इतकं अप्रतिम आहे. ज्या काही कलाकुसऱ्या आहेत ना त्या अगदी नाजूक पद्धतीने रेखाटल्या आहेत आणि जे काही पेंटिंग आहे ना ते सुद्धा अप्रतिम आहे. सर्व पादुकेंचे दर्शन घेतले, त्यानंतर अंबाबाईचे दर्शन झाले आणि आजचं दर्शन माझ्यासाठी खूप समाधानाचं होतं. यात्रे दिवशी गर्दी असल्यामुळे जास्त वेळ थांबता आले नाही, परंतु यावेळी खूप वेळ गाभाऱ्यात थांबले आणि जे काही मूर्तीचं दर्शन होतं ना ते खूप समाधानाचं होतं. भरपूर वेळ गप्पा गोष्टी झाल्या. त्यानंतर मंदिराच्या बाजूलाच एक गणपती बाप्पाचं आधी साधं मंदिर होतं, परंतु आता पूर्ण स्ट्रक्चर चेंज करून घेतलं आणि ते सुद्धा मंदिर खूप छान आहे. तिथे दर्शन झाल्यानंतर बाजूलाच एक विठ्ठलाईचे मंदिर आहे, तिथे दर्शन घेतलं आणि मंदिराच्या गाभाऱ्यात एकाच दिवशी सर्व देवतांचे दर्शन झाले, त्यामुळे बरे वाटले. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि ही आहे आमच्या गावची भोगावती नदी आणि खरंच या नदीमुळे आमच्या गावातील सर्व जीवन अगदी व्यवस्थित समृद्धीत चालत आहे. नदीला भरपूर पाणी असतं. सध्या उन्हाळा असल्यामुळे कमी आहे, परंतु पाण्याची टंचाई कधीच नाही भासत आणि खूप जुने दिवस आठवले ही नदी बघून. नदीच्या बाजूलाच एक दत्त मंदिर आहे, तिथे सुद्धा दर्शन घेतले आणि दर्शन घेऊन इतकं समाधान वाटत होतं. दत्त मंदिराच्या बाजूलाच एका वटवृक्षाखाली स्वामी समर्थांची फ्रेम आहे, तर तिथेही दर्शन झालं आणि आजच्या दिवसभरात खूप दर्शन झालं, त्यामुळे अगदी समाधान वाटत होतं. त्यानंतर तिघे मिळून आम्ही लगेच देवायला गेलो आणि देवायला जाण्याचं कारण म्हणजे मागच्याच महिन्यात मोठ्या आईचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता, परंतु त्यामधून आता ती पूर्ण कव्हर झाल्या. हे बघून खूप समाधान वाटलं आणि आमच्या सगळ्यांच्या गप्पा गोष्टी इतक्या चालल्या होत्या. थोड्या वेळानंतर मामा मामी सगळे भेटले, त्यामुळे तर मी खुश होते आणि हेच आपलं आनंदाचं वातावरण बघून तर एकदम समाधान वाटतं. सकाळी 11:30 वाजता घरातून बाहेर पडले होते आणि दुपारचे 4:30 झालेत आणि सगळ्यांच्या मध्ये इतका मस्त क्वालिटी टाइम स्पेंड केला. सगळ्यांच्या घरात गेल्यानंतर आपल्या हिंदू रीतीनुसार हळदी कुंकवाचं मानपान झाल्यामुळे तर पूर्ण लुक चेंज झालाय. तर आधी सगळ्यात आधी फ्रेश होऊन घेते आणि आज इस्पुर्लीला जायचा प्लॅन अचानक झाल्यामुळे येतानाच मी इडलीचं पीठ रेडीमेड आणलं आणि थोडंसं इथल्या पिठामध्ये आणि मुंबईच्या पिठामध्ये भरपूर फरक आहे, तर त्या इडलीसुद्धा पहिल्यांदा बनवून घेते. पीठ थोडंसं सुरुवातीला वेगळं वाटत होतं, त्यामुळे घाबरत इडली बनवली, परंतु इतक्या मस्त अशा फ्लफी झाल्या होत्या आणि ऑलरेडी पहिला एक राऊंड काढून घेतला होता, तर तो सर्वांना आवडला, त्यामुळे त्यांनी खाऊन घेतल्या. पण हे पीठसुद्धा खूप बेस्ट होतं. बाय कर सोडायला विरू. अगो बाई एवढी माया का ग? येणार नाही इस्पुर्लीला? मी ना आता बनायचं सांग तिला तुझ्या म्हणा. अगो बाई आईला बाय कर. बस चला आईला बाय कर. पी दे. बाय बाय. बाय बाय. नातवासाठी लय इमोशनल. चला दिवसभर अजिबात झोपला नाही आणि येताना गाडीवर थोडीशी गार हवा लागल्यामुळे विरू तर झोपून गेलाय आणि जे काही बॅगा आणल्या होत्या ते तसेच ठेवलेत. आणि मागच्या व्हिडिओमध्ये ताईंच्याकडे ज्या काही 2 साड्या दिल्या होत्या तर त्यातील एक एमर्जन्सी ब्लाऊज असल्यामुळे त्यांनी शिवून दिलं आणि एका तासामध्ये इतकं छान स्टिच केलं आहे ना. आणि अगदी ज्या पद्धतीने मी त्यांना डिझाईन पाठवली होती सिंपल अशी, तर सेम गळा केला आहे, तर मला ते खूप आवडलं.
आणि एकदम 1 तासामध्ये इतकं परफेक्ट ब्लाऊज शिवणं म्हणजे खूपच ग्रेट आहे. दरवेळी गावावरून मुंबईला जात असताना मी घरगुती तूप नेत असते आणि मागच्या वेळीचं जे काही 1 किलो तूप नेलं होतं तर ते त्यांच्या मित्रांना खूप आवडलं. मुंबईला येताना रिक्वेस्ट केली की गावाकडचं तूप घेऊन या आणि खरंच हे जे काही गावाकडचं तूप आहे ना त्याचा इतका वास दरवळतोय ना आणि त्याची एक वेगळीच चव असते. त्याच्यानंतर माझ्या सगळ्यात आवडीचे घरगुती आंबे आणि इतका मस्त आहे ना तर आज कैरी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खूप आंबे दिलेत पप्पाने त्यामुळे तर मी एकदम खुश आहे. यावेळी स्पेशली आईंची खूप इच्छा होती की त्यांना इडली खायची होती तर इडली बनवून आणले आणि विकतचं पीठ असल्यामुळे थोडंसं भीती वाटत होती परंतु एकदम अशा फ्लफी झालेत आणि टेस्टसुद्धा आहे. आणि त्यासोबतच सध्या शेतामध्ये भरपूर कोथिंबीर असल्यामुळं भरपूर कोथिंबीर घालून नारळाची चटणी बनवले. थोडीशी लिक्विड कन्सिस्टन्सी ठेवली सगळ्यांना हवी असते त्यामुळे. आणि ऑलरेडी आईने कणीस उकडून ठेवले होते तर आल्याबरोबर कणीस खाऊन घेतले आणि त्यासोबतच जे काही आंबे होते तर त्याची एकदम अशी चटपटीत गरम करून घेतले. पहिल्यांदाच आईंची रिॲक्शन घेते. कशी झाली? आणि ज्यांच्यासाठी एवढ्या धावपळीमध्ये इडली बनवून आणली तर आईंनी मनसोक्त भरपूर खाल्ल्या तर ते बघून खूप समाधान वाटलं. घरातील सगळं आवरून झालं आणि विरू मग अशी 6:30च्या दरम्यान झोपला होता गाडीवरच आणि अजूनही उठला नाही. 10 वाजलेत रात्रीचे आणि मी त्याच्या कंटिन्युअस मागं लागतोय परंतु तो उठायच तयार नाही. काय खाल्लं सुद्धा नाही त्यांना. विरूला काही कपडे घेण्यासाठी गजलक्ष्मी होलसेल साडी डेपो इथे खरेदीला आम्ही दोघं चाललोय. विरू आवडला? व्हरायटी भरपूर आहे. विरूला मस्तपैकी त्याच्या आवडीचा ड्रेस घेतला. विरू खुश? हे घ्या ड्रेस तुझा पिंक कलरचा तू घातला होता ना तू. सगळीकडे कलर काम केल्यानंतर इतकं मस्त दिसत आहे मामांचं घर. मामींच्याकडे आल्यानंतर या सीझनचा पहिला फणस. तू आधी खुश? Ayah, ayo ayah, ayo ayah, ayo ayah, कोण? ayah ayah ayah, ayah. विरू जायचं घरी? नंदगाववरून परत येताना मामीनी फणस त्यासोबतच घरचे चिकू आवळा आणि भरपूर असा कढीपत्ता दिलाय. तर आवळे तर इतके दिलेत ना तर त्याचं मी आता आंबला कँडी बनवण्याचा प्रयत्न करेन उद्या निवांत. नंदगाववरून आल्यानंतर लगेच पटकन जेवून घेतलं आणि सगळं आवरून झाल्यानंतर मस्तपैकी थोडंसं रिलॅक्स झालं कारण काल जी काही माझी धावपळ झाली त्यानंतर सुद्धा आज मला इकडे तिकडे जावं लागलं परंतु सगळ्या लोकांना भेटल्यानंतर इतकं मस्त वाटत होतं. काल तर मी खुश होतेच परंतु आज सुद्धा आई नंदगावला गेल्यामुळे खूप खुश होत्या आणि जे काही दिवस जात आहेत ना ते खूप छान जात आहेत. आणि उद्या फायनली तो दिवस आला आहे आणि तो दिवस म्हणजे राखीची एंगेजमेंट. आणि खरंच आम्ही सगळेजण खूप एक्सायटेड होतो आणि प्रत्येक कार्यक्रमाची जी काही तयारी असते ती करून घेतली. आणि मेन म्हणजे दुपारी विरूसोबत खेळत असताना त्याचा अचानक दात लागल्यामुळे पूर्ण लुक चेंज होऊन गेला आहे. आता बघू उद्या कसं होतं मॅनेज. आणि विरूसुद्धा अजून इतक्या छान मूडमध्ये खेळतो रात्रीचं. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.